जामखेड गोळीबार प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेने 3 आरोपींना गावठी कट्ट्यासह ठोकल्या बेड्या. जामखेड येथील हॉटेल न्यू कावेरी समोर फिर्यादीवर गोळीबार करून गंभीर जखमी करणाऱ्या 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने LCB शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा आणि चोरीला गेलेला मुद्देमाल असा एकूण 50,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? 18 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी रोहित अनिल पवार रा कान्होपात्रानगर जामखेड हे जामखेड बीड रोडवरील हॉटेल न्यू कावेरी येथे असताना आरोपींनी त्यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला होता. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले होते. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस कारवाई आणि अटक. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी विविध ठिकाणी सापळा रचून खालील आरोपींना ताब्यात घेतले. 1. उल्हास उर्फ वस्ताद विलास माने वय 49 रा जामखेड वजा याला जामखेड आष्टी रोडवरून ताब्यात घेण्यात आले. 2. शुभम शहाराम लोखंडे वय 26 रा आष्टी जी बीड. 3. बालाजी शिवाजी साप्ते वय 27 रा आष्टी जी बीड. शुभम लोखंडे आणि बालाजी साप्ते यांना अहिल्यानगर सोलापूर रोडवरील हॉटेल श्याम परिसरातून अटक करण्यात आली. जप्त केलेला मुद्देमाल. आरोपींकडून पोलिसांनी खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्यात वापरलेला 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा. फिर्यादीकडून चोरलेला 20,000 रुपये किमतीचा CCTV कॅमेऱ्याचा DVR. तपास पथक. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि अंमलदार अतुल लोटके, श्यामसुंदर जाधव, बाळासाहेब गुंजाळ, मनोज सानप, सागर ससाणे व पथकाने केली आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.